आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। नया जोश, नया विचार। दमदार उम्मीदवार राजू गोपलानी इस बार पैनल नंबर 19 से चुनावी मैदान में। कल्याण पूर्व के पूर्व विधायक गणपत गायकवाड़ के मार्गदर्शन में तथा वर्तमान विधायक सुलभा गायकवाड़ की पहल से राज्य सरकार के विशेष विकास निधि के अंतर्गत 55 लाख रुपए के विभिन्न विकास कार्यों का भूमि पूजन समारोह सोमवार को द्वारली गांव में संपन्न हुआ। इस निधि के माध्यम से कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्र के प्रभाग नंबर 119 द्वारलीपाड़ा गांव में स्मशान भूमि का निर्माण, रमेश पाटिल के घर के सामने सड़क का कंक्रीटीकरण तथा आप्पाजी नगर में पुलिस कैंप से नंदाई नगर तक सड़क कंक्रीटीकरण जैसे नागरिकों के दैनंदिन जीवन से जुड़े आवश्यक कार्य हाथ में लिए गए हैं। इन सभी विकास कार्यों का भूमि पूजन विधायक सुलभा गायकवाड़ के हस्ते संपन्न हुआ। उन्होंने इस अवसर पर कहा कि ये कार्य केवल विकास नहीं बल्कि जनता से किए गए वचनों की पूर्ति और समाज सेवा का ठोस प्रमाण है। जनता के विश्वास पर खरा उतरना ही हमारा ध्येय है। कार्यक्रम में विजय जोशी, अभिमन्यु चिकनकर, अनिल चिकनकर, अमित चिकनकर, गोपी रसाळ, तुषार पाटील, रमेश पाटील, रवींद्र गायकर, सुनील म्हात्रे, वनिता चिकनकर, सुषमा गायकर, जना गायकर, निकिता गायकर, सुवर्णा गायकर, सुषमा भांबरे, रेशमा गायकर, वामन गायकर, गजानन गायकर सहित बड़ी संख्या में नागरिक उपस्थित रहे। आज आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणी स्मशानभूमीचं भूमिपूजन झालंय आणि ही खऱ्या अर्थाने एक नाविन्य गोष्ट आहे की ही मागणी प्रचाराच्या दरम्यान सन्माननीय सुलभा मॅडमकडे इथल्या महिलांनी केली होती आणि आज त्याची वचनपूर्ती आमदारांच्याकडनं होत आहे आणि ही जी काय समजा आज इथे विकास निधी येते आणि जो काही काम होतंय त्याचं पूर्ण श्रेय हा इथल्या विशिष्ट इथल्या महिलांना जातोय। एक पूर्ण महिलांचा एक व्ह्यू होता की बाबा इथे स्मशानभूमी नाही आहे। आज आपण कल्याण डोंबिवलीच्या एवढ्या जवळ असतानाही इथे स्मशानभूमीचा अभाव हा सर्वात मोठा एक दुःखद विषय होता आणि तो जेव्हा प्रचाराच्या वेळेस पहिल्यांदा जेव्हा सुलभा मॅडम ह्या प्रचारात उतरल्या त्यावेळेस त्यांनी तो शब्द दिला आणि आज तो शब्द पूर्ण होतोय। खरं म्हणजे ही जीतच इथल्या महिलांची आहे आणि त्याचबरोबरला आज त्यांनी दुसरंही त्यांना एक जे वचन दिलं होतं ते पूर्णत्वाला जातंय। जे त्यांच्यासाठी बचत गटाचं जे महिला भवन होतं तेही आता लवकरच एक 1.5 ते 2 महिन्याच्या आतमध्ये ते चालू होतंय आणि त्याचंही मागणी इथल्या महिलांनीच केलं होतं। इथं म्हणजे एक सांगायची गोष्ट एवढी चांगली होऊन जाते की इथली जी मागण्या आहेत, कामांच्या मागण्या आहेत, इथल्या समस्यांच्या मागण्या आहेत, इथल्या महिला पुढे येऊन स्वतः करतायत आणि त्या सुलभा मॅडमकडनं त्या पूर्ण होत आहेत। त्याच्याबद्दल मी माझे सर्व सहकारी आणि द्वारली ग्रामस्थ यांच्याकडनं आम्ही त्यांचे आभार मानतो। खरंच आम्ही खूप आभारी आहोत सुलभाताईंबद्दल, कारण त्यांनी आम्ही ज्या मागण्या, कारण आम्हाला काही सुविधा नव्हतं पाणी नव्हतं, काहीच नाळ नव्हते, लाईट नव्हते, आमच्या गावाला कमानी सुद्धा नव्हती, पण स्मशानभूमी खास करून स्मशानभूमी नव्हती। त्यासाठी आमच्या महिला बचत गटांनी एवढा प्रोत्साहन केला की आता सुलभाताईंकडे गेलो आम्ही, प्रत्यक्षात सगळ्यांनी आम्हाला सोयीस्कर म्हणजे हे करून दिलं, पाठीशी राहिल्या आमच्या महिला बचत गटाच्या महिला। तर आम्ही सुलभाताईंकडे गेलो, त्यांनी आम्हाला जे आमचा विषय होता तो आम्ही त्यांच्याकडे मांडला, म्हणून त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, म्हणून आज इकडे आमची स्मशानभूमी उभी राहायला तयार आहे। म्हणून खूप आभारी आहोत आम्ही त्यांचे की आम्हाला ही सुविधा करून दिलेली आहे। आज इथे दोरली गावात आमदार गणपत गायकवाड आणि माझ्या निधीतून 55 लाखाचं जे आपण आज भूमिपूजन करतोय, तर याच्यामध्ये कॉन्क्रीटीकरण आणि रस्ता कॉन्क्रीटीकरण आणि स्मशानभूमी आणि एक दोन्ही रस्त्यांचे आणि एक स्मशानाचे असे 3 कामांचे आज इथे भूमिपूजन केलेले आहे। आणि ही आपल्याला मागणी होती, जे आपण जेव्हा प्रचार करत होतो तेव्हा आपण वचनपूर्ती दिलं होतं वचन की तुमची मी निवडून आली ती ही कामं करून देणार म्हणून, ते आज मी त्यांची वचनपूर्ती करत आहे। धन्यवाद।